श्री स्वामी समर्थ। आज हा व्हिडिओ ज्या महिला पाहत असतील त्यांना खूपच फायदा होणार आहे, कारण त्यांच्या पतीची जर चिडचिड होत असेल, प्रत्येक कामामध्ये जर अपयश येत असेल, अडथळे येत असतील, तर त्या स्त्रियांनी घरामध्ये नक्कीच आज या व्हिडिओमध्ये जे काम सांगितलं आहे ते करावीत। त्याचबरोबर त्यांच्या घराची जर प्रगती होत नसेल, त्याला वारंवार अडचणी येत असतील, तर अशा बऱ्याचशा समस्या जर तुमच्याकडे असतील तर त्यावर हा एक प्रभावी उपाय आहे। ही स्वामी सेवा न चुकता दररोज विवाहित महिलांनी जर केली तर त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी नक्कीच येते आणि पतीची चिडचिड देखील कमी होईल। त्यांच्या कामामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी निघून जातील, त्यांची प्रगती होईल, व्यापार, उद्योग, धंदा यामध्ये यश येईल। त्यामुळे स्त्रियांनी जर आजपासूनच आपल्या घरामध्ये हे वाचायला सुरुवात केली तर त्यांच्यावर स्वामींची कृपा होईल। ही एक स्वामींची सेवा आहे। जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावे, श्रद्धेने आपल्या घरामध्ये हे वाचलं तर पतीच्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे, अडचणी येणार नाहीत। त्याची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील। जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस, म्हणजेच ज्यावेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो त्यावेळी देवाला दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर आपल्याला याचं वाचन करायचं आहे। जर नियमित झालं तर आपल्या पतीची, आपल्या घराची देखील प्रगती होईल आणि पतीची होणारी चिडचिड देखील अत्यंत कमी होईल। पतीला देखील शांत आणि समाधानी वाटेल, त्यामुळे तो नेहमी प्रसन्न राहील आणि घरामध्ये वातावरण चांगलं झाल्यामुळे घर आनंदाने भरून जाईल। सायंकाळी 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान आपल्याला स्वामींचे अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचे दररोज न चुकता। एक वेळेस आपल्याला याचं वाचन करायचं, काही समस्या किंवा अडचण आली तर याचं वाचन नाही केलं तरीही चालेल, मात्र इतर वेळेस न चुकता श्रद्धा, विश्वास आणि भक्तीनं आपल्याला स्वामींच्या अक्कलकोट स्तोत्र न चुकता दररोज वाचायचं। आणि हे स्वामी सेवा खास करून विवाहित स्त्रियांनी नक्की करावी। ज्या महिलांना घरामध्ये प्रगती होत नाही किंवा सतत अपयश येते, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या स्वतःची प्रगती होत नाही, घराची होत नाही, पतीची होत नाही, अशा विवाहित स्त्रियांनी हा उपाय नक्कीच करावा। हा अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला पाठ झाला नाही तरी ठीक आहे, तो दररोज तुम्ही वाचला तरी चालेल, मात्र न चुकता याचं वाचन आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं। जर याचं वाचन आपल्या घरामध्ये नियमित झालं तर आपल्या पतीची चिडचिड थांबेल, प्रगती होईल, सर्व काही व्यवस्थित होईल। परंतु मात्र वाचून भागणार नाही, तर वाचताना त्याचा अर्थ देखील तुम्ही समजून घ्यायला हवा आणि तो स्वतःमध्ये उतरवायला हवा। नक्कीच या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल। तर ज्या स्वामी भक्तांना अशा पद्धतीने ही स्वामी सेवा करायची आहे त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।